श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 19। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना वंदन करून म्हणाला, हे सिद्ध योगीश्वरा, तू भक्तप्रिय, अंधारात तूच ज्योती स्वरूप आहेस. मी अज्ञान रूपी कालरात्रीत मदाने मत्त होऊन झोपलो होतो. श्री गुरुचरित्र रूपी अमृत पाजून तू मला ज्ञानसूर्याच्या उजेडात जागृत केलेस. आता कृपया पुढील कथाभाग सांगावा. यावर संतुष्ट होऊन सिद्ध म्हणाले, श्री गुरु नृसिंह सरस्वती नरसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबर वृक्षाखाली बसत. नामधारकाने विचारले, औदुंबर वृक्षाला पुष्कळ महत्व का बरे दिले जाते? सिद्ध उत्तरले, पूर्वी नरसिंह अवतारात श्री विष्णूने हिरण्यकश्यपू या दैत्याला नखाने पोट फाडून त्याचा नाश केला. दैत्याच्या पोटात कालकूट नावाचे दाहक विष होते. विष्णूच्या नखाचा त्या स्पर्शाने दाह होऊ लागला. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणली. त्या फळात नखे रोवल्यामुळे नरसिंहाच्या नखाचा बोटाचा दाह शांत झाला. उग्र नृसिंह शांत झाला. लक्ष्मीला त्यांनी आलिंगन दिले. लक्ष्मी नृसिंह या उभय देवांनी प्रसन्न होऊन वर दिला, तुला सदैव फळे येते. तुला लोक कल्पवृक्ष म्हणतील. तुझ्या भक्तीने जे पुजतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या दर्शनाने स्पर्शाने उग्र विष शांत होईल. मनुष्य पापमुक्त दैन्यमुक्त होईल. तुझ्या छायेतील जलाशयात स्नान केल्यामुळे मनुष्य व्याधीमुक्त दोषमुक्त होईल. त्यांचे मनोरथ मी पूर्ण करेन, कारण लक्ष्मी सहित मी सतत तुझ्या जवळ वास करणार आहे. श्री गुरु तेथे असताना रोज दुपारी एक नवल घडत असे. 64 योगिनी अमरेश्वर मंदिरात शिवपूजेसाठी येत असत. तेथे असलेल्या गुरुला वंदन करून त्यांना आपल्या स्थानी नेत. तेथे सुगंधी द्रव्याने षोडशोपचारे त्यांची यथासांग पूजा करीत प्रेमाने आग्रहाने भोजन देत. भोजनानंतर श्री गुरु त्यांच्याकडून येऊन पुन्हा औदुंबर वृक्षाखाली ध्यान जाप करीत बसत. हे पाहून एका ब्राह्मणाला शंका आली की श्री गुरु भिक्षेसाठी गावात जात नाहीत, सतत अरण्यात राहतात. खातात काय, कधी कोठे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरता त्याने श्री गुरुच्या दिनक्रमावर पाळत ठेवली. परंतु त्या दिवशी श्री गुरुचे रूप त्याला एवढे भयानक दिसले की तो घाबरून पळून गेला. त्यावेळी गंगेवर एक नावाडी पैलतीरावरील आपल्या शेताची राखण करीत होता. त्याने सहज श्री गुरुला पाहिले. योगिनी नदीतून आल्या. स्वामींना घेऊन त्या प्रवाहात शिरल्या. मध्यभागापर्यंत गेल्या आणि तिथून प्रवाह दुभंगला. सर्वजणी श्रीगुरूंसह आत गेल्या. थोड्या वेळाने बाहेर आल्या. श्रीगुरु एकटेच चालत स्वस्थानी गेले. श्रीकृष्णाच्या पाण्यातून वाट मिळणे, देवकन्यांकडून पूजा होणे, सुग्रास भोजनाचा लाभ होणे, या सर्व गोष्टी परमेश्वराचा अवतार असल्याशिवाय शक्य नाही. दुसऱ्या दिवशी स्वामी व 64 योगिनी जलप्रवाहात वाट निर्माण करून आत शिरताच तोही त्यांच्या मागोमाग आत शिरला. आत त्याला रत्नखचित उंच शिखरे असलेले एक सुंदर रम्य नगर दिसले. स्वामींना तिथे आलेले पाहून नगरातील लोक आरती घेऊन आले. भक्तिभावाने आरती ओवाळून श्री गुरूंना त्यांनी मंदिराकडे नेले. उच्च आसनावर बसवून विविध पक्वानांनी युक्त असलेले भोजन दिले. त्यावेळी स्वामींनी नावाड्याला पाहिले व विचारले, तू इथे का आलास? तो म्हणाला, मी तुमच्या मागोमाग सहज आदरभावाने आलो. मला तुमचे दर्शन झाले, मी धन्य झालो. असे म्हणून तो स्वामींच्या चरणी लागला. त्याने त्रैमूर्ती म्हणून त्यांची स्तुती केली. स्वामी अत्यंत कृपाळू होते. ते त्याला म्हणाले, तुझे दैन्य गेले, तुझे मनोरथ पूर्ण होतील. पण माझे येथे येणे, भोजन करणे या नगराविषयी कोणाजवळ बोलू नको. ज्या दिवशी हे वर्तमान तू प्रकट करशील त्या दिवशी तुझी हानी होईल. त्यानंतर तो नावाडी स्वामींची नित्य सेवा करू लागला. तो श्रीमंत झाला. त्याची अखंड मनोभावे सेवावृत्ती पाहून स्वामी संतुष्ट होते. एकदा नावाड्याने काशी, गया, प्रयाग ही तीर्थे पाहण्याची इच्छा प्रकट केली. श्री गुरु म्हणाले, पंचगंगा संगम स्थान हेच प्रयाग तीर्थ आहे. कृष्णकाठी जुगुळ गाव हे दुसरे काशीपुरच आहे. दक्षिण गया म्हणजे कोल्हापूर, या 3 क्षेत्रातच सारे पुण्य मिळते. पण तुझी इच्छा मी पूर्ण करतो.
उत्तरेत प्रयाग तीर्थ तुला दाखवतो. श्री गुरु व्याघ्र चर्मावर बसले. त्यांनी नावाड्याला मागे बसून घट्ट बसायला सांगितले. तो बसताच योग बळाने तत्क्षणी ते आकाश मार्गे प्रातःकाळी प्रयाग क्षेत्री गेले. तेथे स्नान करून मध्यान्ही काशीला आले. विश्वनाथाचे दर्शन करून श्री गुरु त्यांच्यासह गयेला गेले. अशी त्रिस्थळे दाखवून श्री गुरु संध्याकाळी पुन्हा औदुंबर क्षेत्रात आले. आता अमरेश्वरावरून पूर्वेकडे जाण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी 64 योगिनी मध्यान्ही श्री गुरुच्या पूजेसाठी आल्या. त्यांना गुप्त होण्याचा श्री गुरूंचा विचार कळला. हे ऐकून त्यांना दुःख झाले. त्या म्हणाल्या, तुमच्या नित्य दर्शन पूजनाने आमच्या दोषांचे निवारण होते. तुमच्यापाशी अन्नपूर्णा आहे. तुमच्याशिवाय आम्ही कशा राहणार? तुम्ही जाऊ नका. तेव्हा गुरु म्हणाले, मी सूक्ष्म रूपाने या औदुंबर वृक्षाजवळ आहेस. मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जातो. तेथे माझ्या पादुकांचे नित्य पूजन होईल. त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. हे पाप विनाशी काम्य तीर्थ आहे. यात सिद्ध तीर्थांत स्नान करावे. 7 वेळा अभिषेक करावा. चंद्र व सूर्य ग्रहणाचे वेळी, संक्रांतीचे वेळी स्नान करणाऱ्याला अश्वमेघाचे पुण्य लाभेल. सोमवारी व्यतिपातीला स्नान केल्यास मंदाकिनी तरी ब्राह्मणांना सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभेल. येथे एका ब्राह्मणाला अन्नदान केले तर 1 कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य मिळेल. औदुंबराच्या तळाशी जप किंवा होम केल्यास कोटीपट फळ मिळेल. एका दशरुद्र अतिरुद्र केल्याचे फळ मिळेल. मंद गतीने औदुंबराला प्रदक्षिणा केल्यास वाजपेय यज्ञाचे फळ पावेल. 1,00,000 प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोगी बरा होईल. 64 योगिनींना स्वामींनी औदुंबराचे महात्म्य सांगितले. ते त्यांना निरोप देऊन ते भीमा नदी तीरी गाणगापूर येथे औदुंबर वृक्षाखाली प्रकट झाले. 19 अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.